नमस्कार सर्वांना. मनापासून तुम्हाला तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला 5वा दिवस आहे. तिसरा चौथा दिवस आपण काल एकत्र घेतला होता. आतापर्यंत आपण म्हणजे शिकलो की म्हणजे मागे भूतकाळ मागे सोडला, नंतर क्षमा शिकलो. पण आता प्रश्न आहे की आता मध्ये कसं जगायचं. तर आजचा आपला विषयच आहे की वर्तमान क्षणात जगणे. हा खूप सुंदर प्रवास आहे. वर्तमान क्षणात जगण्याचा हा प्रवास आहे, हा खूपच सुंदर आहे. म्हणजे बघा, लक्षात ठेवा की भूतकाळ म्हणजे आठवणी येतात. भूतकाळ म्हणजे पास्ट लाईफ मधल्या आठवणी, आणि भविष्य काळ म्हणजे कल्पना. आणि ह्या दोन्ही मध्ये सत्य नाहीये. सत्य कुठे आहे? आठवणी म्हणजे त्या होऊन गेल्या, आणि भविष्य म्हणजे कल्पना आहेत, त्या अजून आल्या नाहीयेत. तर सत्य कुठे आहे? तर आता फक्त वर्तमान क्षणात. वर्तमान क्षणात सत्य म्हणजे मी जे बोलते आहे आता, त्या बोलण्याचा अनुभव मी घेते आहे. स्वतःचा म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे मी माझी बोलताना माझी जीभ कशी हलते आहे, किंवा मला कसं फील होतेय तुमच्याशी बोलताना, काय माझ्या मनात भावना आहेत, किंवा मी काय बघते बारकाईने तुमच्याकडे, किंवा काय ऐकते मी. ह्या सर्व याला गोष्टीला म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे जो फक्त वर्तमान क्षणाचा आपण म्हणजे वर्तमानाचा क्षण आपण अनुभवतो. तर त्याला आपण माइंडफुलनेस पण म्हणतो. आणि ह्या माइंडफुलनेसने आपण आता बघूया की आपलं जीवन हलकं किंवा आनंदी किंवा सुंदर कसं होतं. तर आजच्या याच्यामध्ये आपण हे शिकणार आहे की वर्तमान क्षण कसा अनुभवायचा. त्याच्यामध्ये माइंडफुलनेस म्हणजे काय होतं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपलं जीवन आपलं हलकं आनंदी प्रसन्न आणि सुख संपन्नतेने भरलेलं कसं बनतं. तर हे आपण शिकूया. तर पहिला पार्ट आहे वर्तमान क्षणाची ताकद. वर्तमान क्षणाची ताकद. तुम्ही खरंच मनात विचार करा की तुम्हाला ताण किंवा बर्डन किंवा टेन्शन कधी येतं, आणि त्या क्षणामध्ये स्वतःला आठवा की तुम्ही कोणत्या विचारांमध्ये असता आणि काय विचार करत असता. आठवून बघा. मनातल्या मनात आठवून बघा. बघा, आपल्याला जेव्हा आपण भूतकाळात असतो ना, म्हणजे असं झालं, त्यांनी असं म्हटलं, किंवा असं झालं नसतं तर, किंवा मी असं नसतं तर, मी तेव्हाच करून टाकलं असतं तर, किंवा नाहीच करायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केव्हा असतात? भूतकाळातल्या असतात की ज्या झाल्या, पण आपण त्याच आठवणीत बसलेलं आहे. किंवा मग भविष्याची चिंता करतो, हे उद्या काय होईल, मुलं मोठे होतील, शिकतील की नाही, नाही शिकले तर, मग असं झालं तर, मग लग्न नाही झालं तर, मग लग्न नाही झालं तर, वगैरे वगैरे किती किती गोष्टी. उद्या काय होईल म्हणजे ते भविष्य म्हणजे तो पण आलाच नाही. म्हणजे भूतकाळ म्हणजे जो होऊन गेला, आणि जो भविष्य म्हणजे ते आलंच नाही. तर त्या गोष्टीची आपण चिंता करत असतो, आठवत बसतो. पण जर आपण आतामध्ये जगलो, आतामध्ये, तर बहुतांश हा सगळा ताण आहे ना, हा नाहीसा होऊन जातो. म्हणजे भूतकाळामध्ये कोणाबद्दलचा राग येतो, किंवा जे काही आपल्याला, एक मिनिट. येस, शुभ तिकडे बोलते ना, तर डिस्टर्ब. हा. तर म्हणजे वर्तमान म्हणजे आतामध्ये जगणं. तर बहुतांश आपला म्हणजे ताण जो असतो, ताण तणाव किंवा चिंता किंवा जे काही आहे ते सगळं नाहीसं होऊन जातं. कारण ते क्षणच नाही आहेत ना. भूतकाळ म्हणजे होऊन गेलं यार. ते आपण कितीही वापस आणलं तरी नाही येऊ शकत, शक्यच नाही, कोणालाच नाही आणता आला. कुठल्याच जादूनी नाही होत की कोणत्याच गोष्टीने होत नाही. आणि भविष्य काळ पण नाही आहे तुमच्या हातामध्ये. तुम्ही एक विचार असते असतं प्लॅन कराल की चला उद्या हे जायचंय, उद्या ते करायचंय, पण होईलच असं पण नाहीये ना. पण मात्र आताचा हा क्षण, आताचा हा क्षण हा सर्वात सुंदर आणि सर्वात सुरक्षित आणि सर्वात शांत आहे. ह्या क्षणाला जे खूप म्हणजे कमी पर्सेंटेज असतं की जिथे जस्ट आता वादविवाद होऊन राहिलं आणि तिथे मला चटका लागतो, किंवा मी जसं आगीमध्ये हात टाकते आणि मला चटका लागतो, तर मग तिथे तुम्हाला म्हणजे शांत किंवा सुरक्षित. पण त्या क्षणामध्ये तुम्ही हात पण काढून घेऊ शकता, दुसऱ्या क्षणामध्ये. तर कधीही पण तुम्ही वर्तमान काळामध्ये, वर्तमानाच्या क्षणामध्ये सुरक्षित असता किंवा शांत असता.
दुसरा पॉइंट आहे की माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे हा जो आताचा क्षण आहे, म्हणजे जो वर्तमानाचा क्षण आहे, हा अनुभवणं खूप सुंदर आहे. मी आता एक व्हिडिओ पाहिला, रील पाहिली, म्हणजे रील नाही, सॉरी, व्हिडिओ होता. म्हणजे तो अर्धवटच राहिला, मी त्याच्या प्रोग्राम संपल्यानंतर हे केला. त्यांनी खूप सुंदर, म्हणजे 32 मध्ये सर्व काही, 32 बार, 32 बार असं. तर म्हणजे तुम्ही जो जेवण करताय, तो सुद्धा तुम्ही कमीत कमी एक घास घ्यायचा, एवढं चपातीचे, म्हणजे एका चपातीचे कमीत कमी 52, म्हणजे 50 ते 52 तुकडे करायचे, म्हणजे एवढे एवढेशे तुकडे. आणि ते 32 वेळा प्रत्येक तुकडा खायचा. 32 वेळा म्हणजे जेवायला कमीत कमी अर्धा तास लावायचा. आणि शांतपणे जेवायचंय. पूर्ण त्याचं आतमध्ये ते पोळीचा घास आहे, त्याला पूर्ण लिक्विड, म्हणजे पाण्यासारखं लिक्विड बनवायचं आणि मग गिळायचं. कितीही मोठापा असेल तुमच्यामधला, वजन जास्त असेल तर कमी होतं. मी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करा, मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवेन. है ना, नक्की सगळ्यांनी स्टडी करा. खूप मला तो आवडला. सगळ्या रोगराई तुमच्या म्हणजे निघून जातात. तर ते कशामुळे? खाणं तर आपण खातोच आहे. बाकी सगळं विटॅमिन्स आहे ते वगैरे ते खायचं, असं नाही मी म्हणत आहे. बाकी कशाबद्दल नाही, पण तुम्हाला ते माइंडफुलनेस, म्हणजे आताच्या क्षणामध्ये त्याचा एन्जॉय, त्याची टेस्ट, आणि ते हळूहळू ती लाळ आपली त्याच्यामध्ये किती विरघळते. ते ती लाळ म्हणजे औषध आहे आपल्यासाठी. तर हे त्याच्यामध्ये आलं. तर तो माइंडफुलनेस म्हणजे एक साधं तत्व आहे, की आता जे माझ्यासोबत घडतं आहे त्याचं निरीक्षण करणं. तुम्ही श्वास घेताय, तो अनुभव करायचा आहे. श्वास आतमध्ये घेताय, श्वास आतमध्ये म्हणजे बाहेर सोडताय. तुम्ही चालताय, तर पावलांचा स्पर्श अनुभवत आहात. थंड आहे, गरम आहे, गवतावर आहे, की खास खडके आहेत, की पायऱ्या आहेत, कशी जमीन आहे, तर ते तुम्ही तुमच्या पावलांचा स्पर्श अनुभवताय. किंवा मग तुम्ही खाताय, तर प्रत्येक घास चवीने खाताय. ते अनुभवायचंय तुम्हाला. काही काही नाही की असं खाल्लं बकार चुरासारखं आणि चाललं चाललं पटपट, असं नाही. तर वेळ काढा खाण्यासाठी. कमीत कमी अर्धा तास लागला पाहिजे. आणि काही खूप जास्त खायचं गरज नसतं. एका पोळीमध्ये तुम्ही होतं, हळूहळू तुमचं जेवण हे कमी कमी होतं. म्हणजे खूप खाल्लं म्हणजे जरुरी नाहीये. आपण काय करतो, 3-4 पोळ्या असतात आणि बघ बघ म्हणजे अगदी 5 मिनिटात झालं पाहिजे. लंच म्हणजे जॉब करतात त्यांना तर लंच ब्रेक काय घाईने खातात. पण ऍक्च्युली एकच पोळी खायची, पण अर्धा तास खाल्ली तीच पोळी, तरी सुद्धा तुम्हाला ते सगळे प्रोडक्ट, म्हणजे सगळं काही मिळतं. माइंडफुलनेस हा येतो तुमच्यामध्ये. तर माइंडफुलनेस म्हणजे विचार थांबवणं नाहीये. तर जे विचार येतात, किंवा जे ज्या वेळेस तुम्ही स्पर्श किंवा चव किंवा जे काही तुम्ही अनुभव करताय, ते त्या क्षणामध्ये अनुभवणं, म्हणजे त्याला माइंडफुलनेस म्हणतात. किंवा विचारही आलं, समजा ना तुम्हाला ना श्वासामध्ये अनुभव आहे किंवा नाही, काही तर कमी कमी विचार आले, तर त्या विचारांमध्ये वाहून न जाता, चिंता किंवा पास्ट मधल्या आठवणत करण्यापेक्षा, दुःख करत बसण्यापेक्षा, ते विचार येत आहेत, जात आहेत. जसं त्या आपण बघतो ना, ऍडव्हर्टाइजमेंट आपली येते आणि जाते. इकडे तर आपण बातम्या बघत असतो, पण बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला विचार येतात, आणि म्हणजे ते ऍडव्हर्टाइजमेंट येतात आणि जातात. तसं आपल्या विचारांना बघायचं, येतात आणि जातात. ते आपल्याला फक्त, आणि ते येणारच. ते विचार थांबवू नाही शकणार तुम्ही. तर ते तुम्ही एक तर प्रेझेंट म्हणजे पास्ट मध्ये राहणार, नाही तर फ्युचर मध्ये राहणार. पण आपण हे जे शिकतो हे जाणून बुजून करायचं आपल्याला. याला म्हणतात माइंडफुलनेस. तर माइंडफुलनेस म्हणजे विचार थांबवणं नाही, तर जे विचार येतात ते पाहणं. म्हणजे अक्षरशः असं बघायचं की आकाशामध्ये ढग येतात आणि जातात, तसंच मनात विचार येतात आणि जातात. तर याला आपल्याला माइंडफुलनेसचं हे मेडिटेशनच आहे. कधी म्हणजे आता मी तुम्हाला डोळे बंद करून बसायला सांगते किंवा रोज करून घेते, पण हे तुम्हाला तुमच्या इतकी सवय झाली पाहिजे की चालता बोलता जिथे तुम्ही बघितलं त्या गोष्टीकडे, एखादी पेंटिंग बघितली तर त्या गोष्टीकडे सुद्धा माइंडफुलनेस नजरेने बघायचं, की ते रंग किती सुंदर टाकलाय. बारकाईने एखादं बघा, की पान किती छान आहे, या पक्ष्याचं चित्र किती सुंदर आहे. है ना, किती छान पाण्याचं एक एक थेंब त्याच्यात चित्रात केलेलं आहे. पेंटिंग मी म्हणजे माझ्या समोर पेंटिंग आहे, ती बघून तुम्हाला सांगते. तर लिटरली त्या पेंटिंगला आपण असं बघतो, हा खूप छान आहे, खूप छान केलं, आणि बस झालं, संपलं. एक क्षणही नाही लागत आपल्याला कोणतं पेंटिंग बघायला, कोणतं फ्रेम बघायला. पण त्या फ्रेमला जरा तुम्ही 15 मिनिटं बघा, की किती बारकाईने त्या पेंटरने एक एक म्हणजे त्याची सावली पाण्यातली त्याची प्रतिबिंब काढलं, किती कलर लावले. पाण्याचा रंग तिथे ग्रेइश दिसतो, हे करतो, पण तुम्ही बारकाईने पाहिलं तर तिथे रेड कलर सुद्धा कुठेतरी त्यांनी लावलेला आहे. कारण तो ब्राउनिश व्हायला सुद्धा त्याला रेड कलर टाकावंच लागलं. याला म्हणतात माइंडफुलनेस. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा बघताय त्याला बारकाईने आणि वर्तमानामध्ये बघायचा प्रयत्न करा.
जितकं तुम्ही वर्तमानात राहाल तितकं तुम्ही म्हणजे माइंडफुलनेस म्हणा किंवा त्या ताकदीमध्ये राहणार. आणि वर्तमानाची ताकद म्हणजे सगळ्यात मोठी ताकद असते. नॉट ना फ्युचर ना पास्ट. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे अवेअरनेस, म्हणजे जागृती. तर जागृती म्हणजे वर्तमान क्षणात राहण्याचं अगदी सोपं साधन आहे हे अवेअरनेस. जेव्हा तुम्ही वर्तमान क्षणात आहात तर तुम्ही म्हणजे जागृत असता की अरे मी आता काय करते आहे. म्हणजे तुमचा श्वास काय करतोय, तुमचं शरीर काय आहे, तुमचे विचार काय आहे. शरीराला सुद्धा म्हणजे जस्ट बघा की कसं दुखतंय, एखादा पार्ट दुखतो आहे किंवा कुठेतरी म्हणजे असं म्हणजे चांगलं फील होत नाहीये किंवा जड फील होते, बारीकशी कुठेतरी लकीर आहे लागलेली आहे, तर ते बघा. तर बघण्याला अवेअरनेस म्हणतो. आणि जेव्हा तुम्हाला अवेअरनेस आला तर तुम्ही वर्तमान क्षणात असता. की इव्हन आता मी तुमच्याशी बोलते पण खाली माझ्या पायाला काय लागतंय, तर मी खाली पायदान ठेवलेले, तर पायदानाचं टेक्स्चर कसं आहे. बिलकुल एकेका धाग्याचं मला टेक्स्चर लागते. जरी मी तुमच्याशी बोलते पण माझं पायाला टेक्स्चर लागते. म्हणजेच मी वर्तमानात आहे किंवा दुसऱ्या क्षणात मी काय बोलते आहे, कितपत बोलते आहे, कसं तुमच्याशी करते आहे, ह्या गोष्टीसाठी सुद्धा मी अवेअर आहे. की काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं नसतं किंवा प्रोग्राम संपवायचा आहे किंवा इतके झाले तितके झाले ह्या गोष्टीकडे नसतंच माझं लक्ष. तर पूर्ण जेवढे लोक आहेत त्यांना मी पर्सनली जसं काही मी त्यांच्याशी बोलते अशा पद्धतीने मी बोलत असते. तर मी अवेअरनेस मध्ये बोलत असते, है ना. तर हे अगदी सगळं सोपं साधन आहे वर्तमान क्षणामध्ये राहण्याचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला वर्तमान क्षणाचा म्हणजे सेम म्हणजे आपलं श्वास आपण कसा घेतो आहे, आत येतो आहे, बाहेर जातो आहे. केव्हाही तुम्हाला असं समजा चिंता वाटली, भय वाटलं, दुःख वाटलं, तर तुम्ही स्वतःचा श्वास बघा, स्वतःचा श्वास आत येतोय, बाहेर जातोय. सिम्पल मेडिटेशन आहे. आणि कोणाला अजून प्रॅक्टिस करायची असेल ना, तर विपश्यना फ्री ऑफ कॉस्ट आहे इगतपुरीचं, किंवा तुमच्या कुठे शहरात होत असेल तर जरूर करा एकदा आयुष्यात, एकदा तरी विपश्यना करा. आणि फ्री ऑफ कॉस्ट असतं, पण इतक्या व्हॅल्यूज आहेत त्या याच्यामध्ये की खूप जबरदस्त. नंतर मग शरीर, की शरीरामध्ये कुठे ताण आहे, कुठे आराम वाटतो, कुठे रिलॅक्स असतो. जसं ते पण मेडिटेशन माझे बरेच आहेत की आता रिलॅक्स करा, झोपताना पण म्हणजे पायाची बोटं रिलॅक्स, मनगट रिलॅक्स, घुटना रिलॅक्स, है ना. असं करता करता पूर्ण शरीर रिलॅक्स, आणि एक शेवटचा क्षण असा रिलॅक्स येतो की तुमचं शरीरच नाही आहे असं म्हणजे जाणवायला लागतं की तुम्ही शरीर नाहीच आहात. बस शांतपणे झोपलेले. आणि विचारही म्हणजे चालू आहेत त्याच्यातही मग मी अडकत नाहीये. जे चालू आहे त्यांना मी फक्त बघतोय की हा हे तर मी त्याला चांगलं वाईट किंवा दुःख सुख काही त्याच्यामध्ये मी अडकत नाहीये. तर हे जेव्हा तुम्ही श्वास, शरीर आणि विचारांच्या लयीमध्ये जेव्हा चालायला लागता, तर तेव्हा तुमच्यामध्ये माइंडफुलनेस चालू होतं. म्हणजे तुम्ही माइंडफुलनेस चालू झाल्याबरोबर तुमचं वर्तमान क्षण, आणि जसं तुमचं वर्तमान क्षण चालू म्हणजे राहिलं तसं तुमचं शरीर रिलॅक्स होतं, तुमचे विचार रिलॅक्स होतात, तुमचा श्वास रिलॅक्स होतो. आणि रिलॅक्स झाल्याबरोबर तुमची तब्येत, तुमचं शरीर म्हणजे जे काही डिप्रेशन आहे, जे काही शारीरिक, मानसिक, भावनात्मक ज्या काही बिमारी असतात, आपले आजारपण असतात, ते हळूहळू रिलॅक्स व्हायला लागतात. आणि खूप सुंदर. आणि हे जेव्हा तुम्हाला समजलं ना, तर तुम्ही एक ऑब्झर्वर बनता. ऑब्झर्वर जसं बनलं की हे सगळं मी बघतेय की माझा श्वास येतोय, मी श्वास नाहीये, बिलकुल आपोआप येतोय, आपोआप जातोय, मला काहीच करावं लागत नाहीये. शरीर माझं आपोआपच सगळं हालचाल करतोय, मला खूप जाणून बुजून नाही करता करायचं आहे. आता अजून मी जसं बोलते, मला नाही माहिती कसे माझे ओठ हलतात आहे किंवा चिपकतात किंवा किंवा माझा हात कसा हलतो, ऑटोमॅटिक होतो. मला इथे बसायचं आहे, आपोआप माझं शरीर तिथून टर्न झालं, इथे बसलं. खाली मला रिलॅक्स वाटायचं असेल तर माझे पाय हलते, मी हलते, है ना. इतकं ऑटोमॅटिक आहे की मला माझं लक्ष पण नाही. तुमचं पण तुमच्या शरीरासाठी असेल. विचार पण, मी जरी तुमच्याशी बोलते तरी पण मागून कुठून तरी विचार येतातच, पण तरी पण मी त्या विचारांमध्ये अडकत नाहीये. विचार चालू असतात, हे सतत चालू असण्याची प्रक्रिया आहे. की तुमचा श्वास, तुमचं शरीर जोपर्यंत जिवंत आहे आणि तुमचे विचार हे चालूच राहणार आहे. पण ह्या विचारांना, ह्या शरीराला, ह्या श्वासाला ऍज अ ऑब्झर्वर म्हणून जेव्हा बघितलं, तेव्हा तुमचं माइंडफुलनेस चालू होतं, म्हणजे तुमची तिथून शांती चालू होते. आणि जसं हे शांती चालू झाली ना, तुम्हाला नवा मार्ग मिळतो. तर हे कसं, अजून मग पुढचा पॉइंट की प्रत्येक दिवस तुमचा हा नवी सुरुवात आहे असं समजा. जे झालं आतापर्यंत चांगलं वाईट, तुम्हाला आवडलं नाही आवडलं, मनाविरुद्ध झालं झालं नाही झालं, जे काही झालं, बस ते आटोपलं.
सिंपल. पण आता नवीन प्रत्येक सकाळ म्हणजे जीवनाचा नवीन पान आहे. आपण कालच्या याच्यातच शिकलो की पुस्तक वाचलो, ते एक पान वाचलं की आपण पान पलटवतो, त्याच पानावर आपण अडकून नाही राहत. जोपर्यंत पान पलटवून वाचणार नाही तोपर्यंत ते पुस्तक समजणारच नाही आपल्याला, आणि आपण वाचलो म्हणून, पुस्तक वाचलं म्हणून डिक्लेअर करूच नाही शकणार. तर तसंच आहे, आपला प्रत्येक सकाळ म्हणजे एक नवं पान आहे जिंदगी जीवनाचं, हे समजून घ्या. भूतकाळ काहीही असो, पण आजचा दिवस मात्र अगदी वेगळा आहे, हे समजून घ्या. काल असं झालं म्हणून आज असंच होईल, किंवा जसंच्या तसं आज होईल असं होऊच शकत नाही. आता कोणी कोणी म्हणतात की माझ्या जीवनामध्ये हे वारंवार घटना का घडतात, तर ते तुम्ही क्रिएशन करताय. कारण तुमच्या जीवनात, तुमच्या मनातून, तुमच्या विचारातून, तुमच्या शरीरातून तो पास्ट डिलीटच होत नाहीये. तर तुम्ही परत परत तयार करताय, रिक्रिएट करत आहात. म्हणून त्या रिक्रिएशनला इथे थांबवायचं आपल्याला, की प्रत्येक दिवस म्हणजे नवीन पान आहे. आपल्याला पुस्तक वाचायचं आहे तर रोज नवीन पान वाचायचं आहे. तर भूतकाळ काही असो, जसं असेल तसं असेल, पण आजचा दिवस वेगळा आहे. हे स्वतःला अफर्मेशन म्हणजे अक्षरशः लिहून ठेवा तुम्ही. तसं तर मी लिहून पाठवतेच तुम्हाला, जे इम्पॉर्टंट आहे ते मी लिहून पाठवतेच नक्की. पण तरी पण तुम्ही तुमच्या हाताने, तुमच्या शरीराने, म्हणजे तुम्ही जेव्हा लिहिता तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर जास्त आणि वेगळा पडतो. तर आजचा दिवस वेगळा आहे. जसं सूर्य रोज नवा उगवतो, तोच तो सूर्य राहत नाही, रोज नवा उगवतो. म्हणून तर आपल्याला हिवाळा, पावसाळा, सर्दी है ना, उन्हाळा, उन्हाळ्यातही किती टेम्परेचर रोज बदलत असते, कमी जास्त पॉइंटनी. आणि प्रत्येक क्षणाक्षणाला टेम्परेचर बदलत असते, किंवा प्रत्येक क्षणाला त्याची सिच्युएशन बदलत असते. तर तसाच सूर्य रोज नवा उगवतो, तसेच तुम्ही पण रोज नवे उगवता, हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा किती नेचर आपल्याला समजून सांगतो आहे. आपण कालचे राहत नाही. कालच्या कितीतरी अनंत पेशी मरण पावल्या आपल्यातल्या, किती अनंत पेशीने नवीन जन्म घेतलेला आहे. आपलं पण आपला स्वभाव तसाच का बनतो, कारण जुन्या पेशी असतात ना, मरताना आपली दौलत देऊन जातात, की लक्षात ठेव, त्या माणसाने तुला फसवलं होतं, त्याला कधी माफ करायचं नाही. तसं चुकीचं डायरेक्शन आपल्या जुन्या पेशी मरता मरता समोरच्या नव्या पेशीला शिकवून जातात. तर आता आपल्याला अलर्ट व्हायचंय, की नवीन पेशी आहे तर नवीन विचार, नव्याने जगायचं आहे. नवीन सूर्य जसा रोज उगवतो तसं नव्या पेशीला रोज उगवायला शिकवायचं आहे आपल्याला. तर जुनं आपल्याला सोडून द्यायचंय. मी खरं सांगते, मला हे सगळं करताना पूर्ण वर्ष लागणार. मी जवळजवळ 7-8 वर्ष, अजूनही माझ्याकडे टीव्ही, म्हणजे आता फक्त युट्यूबचं ते हे लावलंय म्हणून नाही, तर टीव्ही, बातम्या ह्या सगळ्या बंद होत्या. मी न्यूजपेपर बंद केलेले आहे, माझ्याकडे 8-10 वर्ष झाले जवळजवळ. मी नाही बघत, आणि त्याच्याने माझं काहीच नाही अडकलं, काहीच नाही अडलं. मला ज्या बातम्या पाहिजे, मला ज्या गोष्टी पाहिजे, त्या मी युट्यूबवर मिळते, पाहते, किंवा कुठून ना कुठून कळतं. आणि त्याच्यामुळे माझी प्रगती थांबली असं कुठेच नाही झालं. तर याच्यासाठी की फक्त आपल्याला कसं आहे, ते जुन्या गोष्टी किंवा शिळ्या बातम्या वारंवार ते रंगवून रंगवून सांगतात, आणि आपल्यावर मग तो परिणाम होतो. आणि आपण आपल्या भीतीमध्ये, चिंतेमध्ये जातो. अरे बापरे, आता कसं होईल जगाचं, आता असं झालं तसं झालं, म्हणजे तिथे भूकंप झालं, तिथे असं झालं, काय काय आपल्या डोक्यात येत राहतं, जे काही होतच नाही. पण त्याच्या बदल्यामध्ये मात्र मी शिवानी मॅडमचं पण वर्षभर म्हणजे मी पाहिलं, मी अक्षरशः त्यांचे शब्द लिहून ठेवायचे. अशा अशा पद्धतीने मी म्हणजे अभ्यास केलेला आहे. तर आपल्याला तसं रोज नवीन उगवायचंय सूर्याप्रमाणे. तर स्वतःला अफर्मेशन रोज देत जा, की मी आज भूतकाळापासून मुक्त आहे, वर्तमान काळात आहे, आत्तामध्ये मी जगते आहे. तर हे सगळं समजणं म्हणजे माइंडफुलनेस आहे. आणि हे एक सवय लावण्यासाठी आपण मेडिटेशनला बसतो, डोळे बंद करतो, शांत वातावरणात बसतो. पण एकदा आपल्याला ती सवय झाली ना, तर कुठेही तुम्ही जस्ट बसची किंवा ट्रेनची वाट पाहत बसले, डोळे उघडे असले, सारे लोक धावून राहिले, पण तुम्ही एका जागी शांत स्थिरपणे उभे राहता. आणि म्हणजे उभे राहता म्हणजे त्या क्षणाला बघत असता. तर प्रत्येक वेळेस तुम्ही ऑब्झर्वर म्हणून, ऍज अ ऑब्झर्वर म्हणून बघत जा स्वतःला. म्हणजे बघा, स्टेशनवर तुम्ही बसले असाल ना, तसं शांतपणे बसा, आणि फक्त असं बघा की रेलगाडी येते आहे, लोक कसे धावतात आहे, कोणी काय बडबडत आहे, कोणी काहीतरी विकत आहे, तर कोणी आपलं सामान बघतंय, तर कोणी भांडत आहे. अगदी असं इतकी मजा येते, असं वाटतं की सिनेरी सिनेमा चालू आहे आपल्या समोर आणि आपण बघतोय. तर ही ऑब्झर्वरची गोष्ट म्हणजे माइंडफुलनेस मेडिटेशन आहे, जे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पण करायचा, म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे पूर्ण. पहिले बंद डोळ्यांनी करा, नंतर हळूहळू तुम्हाला इतकी प्रॅक्टिस होईल की तुम्ही उघड्या डोळ्यांनी कितीही गोष्टी, कोणत्याही गोष्टीमध्ये करता येईल. इव्हन तुम्ही पाण्याचा घोटभर पाणी घेतलं,
तर पाण्याचा घोट असा प्यायचा की जसं म्हणजे चावून चावून खातोय, त्याची टेस्ट घेऊन घेऊन घ्यायचंय. रेकी जे शिकले त्यांनी रेकी द्या आणि मग पाणी प्या. किती टेस्ट बदलते. आणि रोज स्वतःला रेकी देऊन म्हणजे पाणी द्या, पाणी प्या. म्हणजे इतकं तुमचे अफर्मेशन्स, पाणी म्हणजे आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे म्हणतो आपण, है ना. आणि तेच पाण्याचा ग्लास आपल्याला जेव्हा जातो, तर जेव्हाही तुम्ही दिवसभरातून तुम्ही स्वतः घेताय किंवा इतरांना देताय, तर चांगले अफर्मेशन्स त्यांना पाणी द्या. किंवा येस दीपक सर, मी तुम्हाला थोड्या वेळाने मी जेव्हा बोलायला लावेल ना, तर तेव्हा नक्कीच तुम्ही बोला, ठीक आहे. तर तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये माइंडफुलनेस करायचा आहे. आणि आताचा नंतरचा पॉइंट आहे की आनंद हा वर्तमान क्षणातच आहे. जरी आता आपण जुन्या गोष्टी आपण करतो, आनंद आहे, पण तो भूतकाळ आहे, तो गेलेला क्षण आहे. तो आनंदही झाला असेल तुमच्या लाईफमध्ये, पण तो गेला, तुमच्या हातात नाहीये. किंवा आपण असं म्हणतो की आपण असं करू तसं करू, मग काय मजा येईल ना, तर आपल्याला आनंद होतो फ्युचरचा हे करताना, तो अजून आलेला नाहीये. पण ते जर तुम्ही आठवत आहात, तो वर्तमानात आठवत आहात. म्हणून आनंद हा वर्तमानात आहे. आपण म्हणतो ना, कधी मला ही गोष्ट मिळेल तेव्हा मी आनंदी होईल. पण ती एखादी गोष्ट, त्या आनंद त्या गोष्टीत नाही होत, तर ती मिळेल ही जी कल्पना आपल्या मनामध्ये येते, आणि मग मी असं करेन, मी तसं करेन. पण हे सगळं करेन करेन बोलून कधी राहिले? आत्ता वर्तमान क्षणात बोलून राहिले. फक्त ह्या गोष्टीचं भान ठेवा. कारण काय होतं की आपण मग फ्युचरचं हे बघतो, पिक्चर बघतो किंवा स्वप्न बघतो, आणि मग ते नाही झालं तर मग म्हणजे दुःखी होतो. पण त्या गोष्टीने मी विचार केला म्हणून मी आता आनंदी आहे. हे वा, मी असं केलं तर असं होऊ शकते. वा वा, म्हणजे आता माझ्या चेहऱ्यावर आनंद झाला, मला आतून फिलिंग्स झाल्या त्या. आणि त्या फिलिंग्स झाल्या, ती फिलिंग्स घडवत आहे. म्हणजे आज आपला आपला हा सब्जेक्टच बिकमिंगचा आहे कम्प्लिटली. तर आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये, म्हणजे आता हा वर्तमान क्षणामध्ये त्याचा आनंद उपभोगायचा. जरी तुम्ही स्वप्न बघितले, स्वप्नातले म्हणजे भविष्यातले, किंवा जुनं तुम्हाला चांगल्या गोष्टी आठवल्या, तरी पण तो त्यावेळेसचा आनंद होऊन गेलेला आहे, पण तुम्ही ते परत आठवून त्याला आनंद उपभोगता. तर ह्या गोष्टीसाठी अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर केव्हाही आपण जसं गाणं ऐकतो किंवा कोणत्याही क्षणामध्ये आपण हरवतो, मग ते भूतकाळ असो की भविष्यकाळ म्हणजे असो, पण ते म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ नसतो. तर तो ज्या क्षणामध्ये तुम्हाला आनंद झाला, तो क्षण म्हणजे तुमचा वर्तमान असतो, हे लक्षात ठेवा. तर याचं आपल्याला आता प्रॅक्टिकल पण आपण घेणार आहे, आणि तुम्हाला त्या मेडिटेशन मधून मी सांगणार आहे की माइंडफुलनेस काय आहे आणि कसं आहे. ठीक आहे. तर चला एक मिनिट, दीपक सर काय बोलायचं आहे बोला. तुमचा हात वर दिसतोय मला. येस, अनम्यूट करा सर. येस, बोलायचंय, हा बोला. मैं ये बोल रहा था, लाइव मेडिटेशन चलता है कहीं? हा, मी आता करते ना लाईव्ह मेडिटेशन. आता मेडिटेशनचीच वेळ आहे. हाँ। ठीक आहे. हा, तर चला डोळे बंद करा आणि शांतपणे, डिस्टर्ब होणार नाही अशा जागेमध्ये बसा चांगलं. गाडी वगैरे चालवताना करू नका, हा कोणी गाडी चालवत असेल तर. शांतपणे बसा, कम्फर्टेबल बसा. आज आपण शिकलो वर्तमान क्षणात जगणे. वर्तमान क्षणात जगण्याचा हा सुंदर प्रवास आहे आपला आजचा. काळ मागे कसा सोडायचा, क्षमा कसं करायची, हे सर्व शिकलो. पण आता मध्ये कसं जगायचं, म्हणजे वर्तमान क्षणात कसं जगायचं, हे आज आपण आजच्या मेडिटेशन मधून बघणार आहे. कारण सत्य आणि आनंद किंवा जीवन हलकं फुलकं किंवा माइंडफुलनेस जे म्हणतो आपण त्याला, ते फक्त वर्तमान क्षणातच आहे.
काळ म्हणजे आठवणी आणि भविष्य म्हणजे कल्पना, जे की दोन्ही सत्य नाहीत. भूतकाळाचं आठवलं तर ताण येतो, भविष्याची चिंता येते. पण आता मध्ये जगलो तर आताचा हा सर्वात सुरक्षित असा क्षण आहे किंवा शांत असा क्षण आहे. तर माइंडफुलनेस म्हणजे काय? तर जे आता घडत आहे त्याचं निरीक्षण करणं, ऑब्झर्वर बनून. तुम्ही श्वास घेत आहात, तो अनुभवत आहात. मनात विचार येतात आहे, पण ते फक्त येतात, जातात. अशा पद्धतीने त्या विचारांना बघायचं आहे. शरीरामध्ये ताण कुठे आहे, कुठे रिलॅक्स वाटत आहे, याचं निरीक्षण बघायचं आहे. किंवा श्वास आत घेतो आहे, बाहेर जातो आहे, हे जाणून घ्यायचं आहे. चला तर आज वर्तमान क्षण अनुभवूया, कारण प्रत्येक सकाळ हे जीवनाचं एक नवीन पान आहे. आजही तुम्ही नव्याने उगवलेले आहात. शांतपणे आपल्या श्वासावर लक्ष द्या. श्वास आत येतो आहे, श्वास बाहेर जातो आहे, एवढंच पहा. श्वास मुद्दामून घेऊ नका, हे अगदी आपोआप होतो आहे. काही करावं लागत नाहीये, त्याच्याकडे लक्ष द्या. विचार आले, परत श्वासाकडे लक्ष द्या. विचार आले तर येऊ द्या, पण आपलं लक्ष परत श्वासाकडे लक्ष द्या. करा. श्वास म्हणजे वर्तमानाची दोरी आहे. ती धरली की आपण आता मध्ये राहू शकतो. आता मनामध्ये श्वास घेताना आता हा शब्द बोला आणि श्वास सोडताना आता म्हणजे नाऊ, वर्तमान क्षण, असं मृदू आवाजात स्वतःशीच बोला. श्वास घेताना आता, श्वास सोडताना आता. विचार येतात, येऊ द्या आणि जाऊ द्या. प्रत्येक वेळी तुम्ही फक्त आता या शब्दाकडे परत या. जेव्हा श्वास घेता आता बोला, श्वास सोडता आता या शब्दाला बोला. विचार येतात, येऊ द्या, जाऊ द्या. प्रत्येक वेळी शब्द फक्त आता या शब्दाकडे परत या. आता.
मन जणू काही एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात एकच शब्द घुमतो आहे. जशी मंदिरात घंटा वाजते तसा तो एकच शब्द घुमतो आहे. तो म्हणजे आता, नाऊ. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. मंदिरात फक्त एकच शब्द घुमतो आहे, आता, नाव, जस्ट नाव. काळ गेला आहे, भविष्य अजून आलं नाही. माझं सत्य आता आहे. माझं सत्य आता आहे. आजूबाजूच्या वातावरणाशी अवेअर व्हा, आपल्या शरीराविषयी अवेअर व्हा. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवून हलकेच डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.